आपण दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड बघितला 1914 ते 1918च्या कालावधीमध्ये पहिला जागतिक युद्ध हे 14 ते 18च्या कालावधीमध्ये झालेलं. आता सलग त्याला आपण संपवलं की 18ला मग पहिलं जागतिक युद्ध समाप्त झालं. पण त्याच दरम्यान भारतामध्ये ज्या महत्त्वाच्या घटना झालेल्या त्यात एक महत्त्वाची घटना की जानेवारी 1915ला गांधीजी भारतामध्ये आलेले. आता गांधीजी भारतामध्ये आले म्हणजे नेमके गांधीजी कुठे होते, तर गांधीजी त्या काळामध्ये साऊथ आफ्रिकेला होते, म्हणजे आफ्रिकेला होते. आफ्रिकेमध्ये नेमकं त्यांना जाण्यामागचं काय कारण होतं ते थोडं आपण नंतर बघूया. आणि गांधीजींचं देशामध्ये ज्या सामाजिक सुधारणा आणि राजकारणाचा भाग जो बघायचा आहे तो बेसिकली 1916पासून बघायचा आहे. त्याच्या आधी एक मुद्दा कंप्लीट करून घेऊया. बघा, आपण मागे बघितलं की ॲनी बेझंट या 1893ला थिओसॉफिकल सोसायटीच्या कार्यासाठी भारतामध्ये आलेल्या. त्यांनी आधी देशामध्ये समाज सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी बेसिकली केलासुद्धा. त्यानंतर मात्र मग त्या राजकारणाकडे वळण्याचा प्रयत्न आणि राजकारणासाठी सर्वात चांगला प्लॅटफॉर्म होता काँग्रेस, त्यामुळे त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. जेव्हा त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला तेव्हा काँग्रेसमध्ये मवाळांची सत्ता होती, जहालांचं वर्चस्व नव्हतं. जहाल त्यावेळेस नव्हते. 1908च्या मद्रासच्या अधिवेशनामध्ये जहालांना काढण्यात आलं. मग 1908पासून सलग पुढे जर विचार केला तर जहाल काँग्रेसमध्ये नाही आहे. पूर्ण काँग्रेस ही मवाळांच्या हातामध्ये आहेत. ॲनी बेझंटचा प्रवेश मग त्यामध्ये काँग्रेसमध्ये. पण ॲनी बेझंटने ही बाब काही पटत नव्हती की मवाळांच्या हातामध्ये काँग्रेस आहे. त्यांचं सरळ मत होतं की जर आपल्याला काँग्रेसला मजबूत करायचं असेल आणि काँग्रेसमार्फत देशामध्ये आंदोलन करून सरकारकडनं आपले अधिकार प्राप्त करून घ्यायचे असतील तर जहालांचं वर्चस्व हे काँग्रेसमध्ये असणे आवश्यक आहे. त्याचकरिता 1914ला त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला होता. बघा, लोकमान्य टिळकांची सुटका झाली होती 1914ला मंडालीच्या तुरुंगातनं. आणि त्यानंतर एक मीटिंग झाली टिळकांसोबत ॲनी बेझंट यांची आणि त्यांनी या बाबीवर थोडा जोर दिला की बघा 1909ला मोर्ले मिंटो सुधारणा कायदा मिळाला. कायद्यानुसार फक्त काय झालं आहे तर भारतीयांची थोड्याफार प्रमाणामध्ये जागा काउन्सिलमध्ये वाढलेली आहे, थोडेफार अधिकार वाढवले गेलेले आहेत. अजूनही त्या प्रमाणात अधिकार भारतीयांना मिळालेले नाहीत. आणि जर आपण गप्प बसलो आणि फक्त काँग्रेसच्या मंचावरनं अधिवेशनं घेऊन काही फक्त ठराव पास करून सरकारला मागण्या केल्या तर त्या मागण्या पूर्ण होणार नाही. या मोमेंटमध्ये आपल्याला जन आंदोलन निर्माण करणे आवश्यक. जर सरकार देत नसेल आपल्याला आपले अधिकार तर त्यांना ते अधिकार त्यांच्याकडनं काढावे लागतील, असा एक प्रस्ताव ॲनी बेझंटने टिळकांपुढे मांडला. आता टिळक तर तसे जहालमताचे होते. सरकारवर कुठल्याही प्रकारचा वार करण्यासाठी किंवा कुठलेही शाब्दिक वार असू द्या कुठल्याही प्रकारचा असू द्या टिळक कचरत नव्हते. त्यामुळे टिळक आणि ॲनी बेझंट यांच्या दोघांमध्ये नेमका एक करार आपण म्हणू शकतो की असा झाला की देशामध्ये आता पुन्हा एकदा एक जन आंदोलन सुरू करावे. आता पुन्हा एकदा असा शब्द मी यासाठी वापरतो आहे कारण की त्याच्या आधी वंगभंग चळवळ सुरू झालं होतं बंगालमध्ये. ते एक जन आंदोलन होतं. त्यानंतरचं जर महत्त्वाचं जन आंदोलन आपण विचार केला म्हणजे जनता एकत्र येऊन ज्यांनी सरकार विरोधामध्ये आंदोलन केले ते होते 1915च्या काळामध्ये ॲनी बेझंट आणि टिळकांच्या नेतृत्वाखाली झालेलं मुंबई आणि मद्रासमधलं होम रूल चळवळ. आता हे होम रूल चळवळ काय होतं नेमकं बघा काय. आयर्लंड या देशाला जेव्हा इंग्रजांनी आपल्या नियंत्रणाखाली आणलेलं तेव्हा आयर्लंडच्या लोकांनी इंग्रजांकडनं आपले अधिकार घेण्याकरिता तिथे चळवळी केल्या होत्या त्यांच्या देशात आयर्लंडमध्ये. त्या आयर्लंडमध्ये एक चळवळ चालली होती जिला नाव दिलं होतं होम रूल. ॲनी बेझंट या बेसिकली आयरिशच होत्या. त्या आयर्लंडमधनंच भारतामध्ये आल्या. तेव्हा त्यांना बऱ्यापैकी माहीत होतं की होम रूल चळवळीचे काय तत्त्वे होते आणि कशा प्रकारे आपण सरकारकडनं होम रूल चळवळ सुरू करून आपले अधिकार प्राप्त करून घेतले होते आयर्लंडची बाब. त्यामुळे जेव्हा या भारतामध्ये आलेल्या किंवा या मोमेंटमध्ये 1914-15ला ॲनी बेझंटचं असं सरळ मत होतं की भारतामध्ये जे आंदोलन चालेल ते होम रूल चळवळीच्या नावाने सुरू करायला पाहिजे. टिळकांनी त्याला मान्यता दिली आणि भारतामध्ये आता एकदा पुन्हा आंदोलनाला सुरुवात होणार होती. बघा, आंदोलनाचं स्वरूप काय होणार होतं. लोकांना एकत्र करून मोर्चे काढायचे होते आणि आपल्या मागण्या ज्या आहेत त्या सरकारपुढे नेमक्या ठेवायच्या होत्या. हा काळ तर आधी बघून घ्या की काळ कोणता आहे. आपण 1915बद्दल बोलतो आहे. हाच काळ असा आहे की तिकडे युरोपामध्ये जगातलं पहिलं महायुद्ध सुरू आहे. जगातलं पहिलं महायुद्ध सुरू असताना इथे जर देशाच्या काही पक्षांनी सरकारला जर त्रास दिला तर सरकार जरा फसणार ना. अशा परिस्थितीमध्ये सरकारला सुद्धा वाटणार की नाही बाबा त्यांच्यावर कुठली अडचण नको यायला. तरी पण ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी देशामध्ये होम रूल लीग म्हणजेच होम रूल चळवळीची सुरुवात केली. काय तत्त्व होती. मद्रासमधनं आणि मुंबईमधनं या चळवळीला सुरुवात झालेली होती. ॲनी बेझंट यांचेसुद्धा 2 महत्त्वाचे न्यूजपेपर होते. एक तर न्यू इंडिया आणि त्यानंतर होतं कॉमनवेल्थ. टिळकांचे सुद्धा 2 महत्त्वाचे न्यूजपेपर मराठा आणि केसरी, काल आपण बोललेलो आहे.
मद्रासमधनं होम रूल लीगची चळवळ सुरू करण्यात आली. त्या मद्रासचे नेतृत्व स्वतः ॲनी बेझंट करत होत्या. मद्रासमधनं अड्यार या ठिकाणापासून होम रूल लीग चळवळ सुरू झाली. सेम मुंबईचा विचार केला तर मुंबईमधनं मग नेतृत्व करत होते लोकमान्य टिळक. पण मुंबईच्या होम रूल चळवळीचे अध्यक्ष आणि सचिव नेमके कोण होते तो भाग बघून घ्या. नेतृत्व टिळकांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ मुंबईमध्ये सुरू झाली. पण त्या मुंबईच्या चळवळीचे अध्यक्ष होते बॅरिस्टर जोसेफ बॅटिस्टा आणि सचिव होते त्याचे नचिकेडकर. एक 4-5 महिन्यामध्ये जनता ही एवढी एकत्र आलेली होती आणि सरकार विरोधामध्ये एवढे आंदोलनं होत होते, मोर्चे निघत होते की सरकार जरा त्रासलेली होती. आता सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे आंदोलन होतं हे पूर्णपणे समाप्त करायचं होतं. त्या सरकारने मग काही प्रयत्न केले की बाबा हे आंदोलन आपण कसं संपवू शकतो. मग लोकमान्य टिळकांवर खटला भरला गेला. पण लोकमान्य टिळकांवर खटला जरी भरला गेला तरी सरकार पुरावे सिद्ध करू शकले नाही की नेमकं टिळकांना काय शिक्षा व्हायला पाहिजे. यामुळे त्यांना तर शिक्षा होऊ शकली नाही. ॲनी बेझंटवर सुद्धा खटला भरण्याचा प्रयत्न केला गेला. आता त्या काळामध्ये नेमकं काय झालेलं होतं. नेमकं मद्रास आणि मुंबईमध्ये या सर्व नेत्यांची पॉप्युलरिटी सर्वात जास्त होती, ॲनी बेझंटसुद्धा आणि लोकमान्य टिळकसुद्धा. त्यामुळे ॲनी बेझंटला मुंबईमध्ये प्रवेश नाकारला गेला की जर तुम्ही मुंबईमध्ये प्रवेश केला तर तुम्हाला अटक करण्यात येणार. सेम टिळक आणि तुमचे लाला लजपत राय यांनासुद्धा दिल्ली आणि पंजाब या 2 भागामध्ये प्रवेश करण्यास नकार दिला की जर तुम्ही त्या प्रदेशामध्ये दिसले तुम्हाला अटक करण्यात येणार. नेमक्या ॲनी बेझंट त्यावेळेस मुंबईला आल्या. मुंबईमध्ये आल्या असता त्यांना अटक करण्यात आली, त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. आता तुरुंगात तर टाकण्यात आलं पण त्यामुळे जनता ही एवढी चिडली की जनतेचं जो आंदोलन होतं ते शांत न होता ते अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाढू लागलं आणि सरकार त्यामुळे पूर्णपणे त्रासून उठलेली होती. हे होम रूल लीगची जी चळवळ होती ही आपण देशामध्ये बघतोय की देशामध्ये काय झालेलं आहे नेमकं. या गंभीर परिस्थितीमध्ये पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये सरकारला कसं काय दाबून आपण त्यांच्याकडनं आपले अधिकार प्राप्त करू शकतो असा तो ॲनी बेझंटचा एक प्लॅन होता. त्यामुळे देशामध्ये होम रूल लीग चळवळ सुरू झालेली. देशामध्ये यांनी ही तर चळवळ केलीच केली, या व्यतिरिक्त परदेशामध्ये जाऊन सुद्धा काही महत्त्वाच्या चळवळी झालेल्या आहेत. सेम इयर परदेशामध्ये होम रूल लीग चळवळ प्रसिद्ध करण्याकरिता लाला लजपत राय हार्डीकर यांना अमेरिकेमध्ये पाठवलं गेलं आणि अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी न्यूयॉर्कमध्ये एक होम रूलची शाखा निर्माण केली, तिथे स्थापन केली. तिथे होम रूलची शाखा स्थापन करण्यात आली आणि ती शाखा स्थापन करून तिथे सुद्धा आंदोलनं करण्यात आले. न्यूयॉर्कमधनं त्यांनी आपलं एक न्यूजपेपरसुद्धा पब्लिश केलं, यंग इंडिया नावाचं. यंग इंडिया या न्यूजपेपरमध्ये कन्फ्यूज होऊ नका, यंग इंडिया नावाचं न्यूजपेपर हे गांधीजींचं सुद्धा होतं. इथे सुद्धा न्यूयॉर्कमध्ये त्यांनी जे न्यूजपेपर सुरू केलेलं आहे ते होम रूल लीग चळवळीच्या नेत्यांनी सुरू केलं आहे. आधी न्यूयॉर्कमधनं चळवळी सुरू केल्या, सॅन फ्रान्सिस्कोमधनं सुद्धा चळवळी झाल्या, इंग्लंडला गेले, इंग्लंडच्या लंडन शहरामध्ये सुद्धा चळवळी केल्या. या चळवळी बाहेरच्या देशामध्ये जाऊन करण्याचं नेमकं काय कारण आहे. अमेरिकेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये ही होम रूल लीग चळवळ सुरू करण्यामागचं एकमेव कारण आहे की तिथल्या जनतेला सुद्धा माहीत व्हावं की सरकार आम्हाला भारतामध्ये काय देत नाही आहे. जर या देशांमध्ये लोकशाही तत्वावर राज्य चालू शकते तर मग आमच्या देशामध्ये का नाही. जर तुमच्या देशामध्ये प्रत्येक एका व्यक्तीला त्यांचे मूलभूत हक्क मिळू शकतात तर मग आमच्या देशाच्या लोकांना का ते मूलभूत हक्क मिळू शकत नाही. त्यासाठी या चळवळी परदेशामध्ये सुद्धा सुरू ठेवलेल्या होत्या. हा एक महत्त्वाचा भाग. पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट झाली जे मद्रासचे अड्यारमधनं होम रूल लीगचे जे अध्यक्ष होते सुब्रमण्यम, ते तुमच्या मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीशसुद्धा होते. त्या मद्रासच्या होम रूल लीगच्या अध्यक्षांनी सुब्रमण्यम साहेबांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला एक लेटर लिहिलं. त्या लेटरमध्ये मेन्शन असं होतं, कारण की बघा त्या काळामध्ये अमेरिका आणि इंग्लंडची मैत्री चांगली होती. पहिल्या महायुद्धामध्ये हे दोन्ही देश एका फेवरमध्ये लढलेले आहेत ना, इंग्लंड आणि अमेरिका. या दोघांच्या देशांची मैत्री आता चांगली होती. त्यामुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला पत्र लिहिलं गेलं होतं की तुम्ही तुमच्या मित्र राष्ट्राला ही बाब समजवण्याचा प्रयत्न करावा किंवा समजूत काढण्याची प्रयत्न करावी की ते जर आपल्या देशामध्ये लोकशाही तत्वावर राज्य चालवत आहेत तर आम्हाला सुद्धा लोकशाही तत्व द्यावे. ते लेटर अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला पाठवलं गेलं आणि त्या लेटरच्या भरपूरशा कॉपीज काढून अमेरिकन लोकांना वाटण्याचा प्रयत्न केला जेणेकरून लोकांच्या मनामध्ये सुद्धा ही बाब जागृत करावी की भारतीयांना काय मिळत नाही आहे, भारतीयांवर कसे अत्याचार केले जात आहेत. संपूर्ण भारतामध्ये चळवळी सुरू आहेत. तिकडे सॅन फ्रान्सिस्को किंवा न्यूयॉर्क किंवा मग लंडनमध्ये जाऊन ज्या त्या चळवळी सुरू आहे तिथे यांनी आपले ब्रांचेस टाकलेले आहेत, आंदोलन सुरू आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला पत्र पाठवले गेले, अमेरिकन लोकांना त्या लेटरच्या प्रती दिल्या गेल्या, कॉपीज दिल्या गेल्या. अखेर याचा दबाव सरकारवर येऊ लागलेला होता. तिकडे पहिलं जागतिक महायुद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारला अजून फसायचं नव्हतं. त्यामुळे त्या काळामध्ये असणारा भारताचा
तुमचा भारत मंत्री, त्या भारत मंत्र्यांनी एक घोषणा केली की तुम्हाला लवकरच एक जबाबदार शासन, रिस्पॉन्सिबल ॲडमिनिस्ट्रेशन दिलं जाणार. म्हणजे 1909च्या कायद्यानुसार पुन्हा एकदा आता भारतीयांना नवा कायदा दिला जाणार. ही घोषणा 20 ऑगस्ट 1917ला करण्यात आली. म्हणून ही जी ऑफर मिळालेली आहे भारत मंत्र्याकडनं त्याला ऑगस्ट ऑफर या नावाने ओळखलं जातं. ऑगस्ट ऑफर नेमकं काय की ज्या कारणाने भारतामध्ये किंवा परदेशामध्ये होम रूल लीगचे आंदोलन सुरू आहेत त्यामुळे भारतीयांना लवकरच आम्ही जबाबदार शासन पद्धतीनुसार आम्ही तुम्हाला कायदा देणार, तुमचे अधिकार आधीपेक्षा जास्त वाढवले जाणार, अशा प्रकारचा प्रस्ताव भारत मंत्र्यांनी त्यावेळेस मांडला. तो जो प्रस्ताव होता त्याला ऑगस्ट ऑफर म्हटलं जात आहे कारण की त्याला 20 ऑगस्टला पब्लिश करण्यात आलेलं. आता यांनी पब्लिश केलं, त्यांनी म्हणजे नेमकं ऑगस्ट ऑफर यांना मिळाला. त्यामुळे आता होम रूल लीग चळवळ जी आहे ती हळूहळू शांत झाली. कारण की नेमकं चळवळ करण्यामागचं कारण हेच होतं की त्यांना त्यांचे अधिकार पाहिजे आहेत, त्यांना अजून एक मजबूत कायदा पाहिजे आहेत. तिकडे भारत मंत्र्यांनी यांनी घोषणा केलेली आहे की तुम्हाला लवकरच जबाबदार शासन दिलं जाणार. त्यामुळे आता होम रूल लीग चळवळ हळूहळू शांत झाली आणि मग पूर्णपणे ती समाप्त झाली. पण हे जे 1.5-2 वर्ष चाललं आहे देशामध्ये त्याला मात्र महत्त्व प्रचंड आहे. म्हणजे पुन्हा एकदा लोकांना एकत्र करून सरकार विरोधामध्ये उभं करणे आणि सरकार विरोधात जन आंदोलन करणे आणि आपल्या मागण्यापुढे किंवा आपल्या आंदोलनापुढे सरकार वागते आहे हे पुन्हा एकदा भारतीयांनी सिद्ध केलं. या काळातच जी सर्वात महत्त्वाची घटना झाली ती अशी की 1916ला काँग्रेसचं एक महत्त्वाचं अधिवेशन झालेलं लखनौ अधिवेशन. आणि लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष होते अंबिकाचरण मुजुमदार. या मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लखनौ अधिवेशनाचं महत्त्व काय आहे तो भाग बघून घेऊया. बघा 2 बाबी आहेत महत्त्वाच्या. एक जर आपण विचार केला की 1907ला सुरत अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली जहाल आणि मावाडांमध्ये. त्यानुसार जहालांना काँग्रेसमधनं हाकलण्यात आलं. फक्त मावाडांची सत्ता आपल्या देशामध्ये आहे म्हणजे काँग्रेसमध्ये. या व्यतिरिक्त 1906ला मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे. ती सुद्धा राष्ट्रीय स्तरावरची एक पक्ष आहे, काँग्रेसला टक्कर देण्या एवढी ती मजबूत आहे. आता जर मावाडांचे नेते बघितले तर ते होते दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, पंडित मदन मोहन मालविया, दिनशाह वादशाह असे सर्व नेते हे मावाड व्यक्ती होते ज्यांना सरकारवर विश्वास होता. त्यांच्या मते इंग्रजांची सत्ता ही भारतीयांना मिळालेली एक देवदेणगी आहे. यात जी 2 महत्त्वाची व्यक्ती होते ना गोपाळकृष्ण गोखले आणि फिरोजशाह मेहता यांचं निधन 1915ला झालं. आता मावाडांची 2 मजबूत नेते यांचं निधन 1915ला झाल्या कारणाने मग मावाडांमध्ये एवढी ताकद राहिली नाही की काँग्रेस ते सांभाळू शकतील. ॲनी बेझंट या जवळपास 1914ला काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्यांचं स्पष्ट मत होतं की जहालांना कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये पुन्हावून आणणे आवश्यक आहे. जर या देशामध्ये काँग्रेसला मजबूत ठेवायचं असेल आणि जन आंदोलन देशामध्ये चालवायचे असेल तर जहालांचा प्रवेश काँग्रेसमध्ये महत्त्वाचा. म्हणून 1916चं जे लखनौ अधिवेशन झालं त्यात 2 महत्त्वाच्या बाबी झाल्या की 1908ला हाकलले गेलेले जहाल लोकांना पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलं. तर हे बैठक अशी किंवा हे अधिवेशन असं जिथे जहाल आणि मवाड पुन्हा एकदा एकत्र आलेली. हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि हा जो अधिवेशन बघतोय आपण लखनौ अधिवेशन त्याचं यापेक्षा जास्त महत्त्व म्हणजे असं की हे इतिहासातलं एकमेव असं अधिवेशन आहे जेव्हा काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांनीही अधिवेशन एकाच मंचावरनं एकाच स्टेजवरनं घेतलं. सेम डे 3 दिवस अधिवेशन झाले. बघा आता म्हणतं काय व्हायचं. काँग्रेस दरवर्षी अधिवेशन घेते, अरेंज करते, त्याचा एक ठराविक अध्यक्ष असतो. जर काँग्रेस अधिवेशन घेते तर मुस्लिम लीगसुद्धा घेणार ना रे वार्षिक अधिवेशन. ऑफकोर्स काँग्रेसचं अधिवेशन वेगळ्या ठिकाणी होणार, मुस्लिम लीगचं अधिवेशन वेगळ्या ठिकाणी होणार, वेगळ्या डेट्समध्ये होणार. पहिल्यांदा असं झालेलं होतं की काँग्रेस आणि मुस्लिम लीग हे एका मंचावर आलेले आणि त्यांनी एक संयुक्त अधिवेशन घेतलेलं जे लखनौ अधिवेशन म्हणून प्रसिद्ध आहे. आपण मागे जे बघितलं होतं ना काँग्रेस आणि मुस्लिम लीग एकत्र आले अलाहाबादला, ती मी काल मेन्शन केलं ती बैठक होती, ती एक मीटिंग होती. हे अधिवेशन आहे जे त्यांचं पहिल्यांदा संयुक्त झालेलं होतं. क्लिअर. नेक्स्ट 1917 लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांची पॉप्युलरिटी एवढी वाढलेली होती की त्यात काही वाद नव्हता की 1917ला जे अधिवेशन होणार आहे त्या 17च्या अधिवेशनामध्ये या दोघांपैकी एकाला अध्यक्षस्थान दिलं जाणार. कलकत्ताला अधिवेशन होणार होतं 1917चं आणि त्या कलकत्ता अधिवेशनाचं अध्यक्षस्थान अखेर ॲनी बेझंट यांना गेलेलं आणि ॲनी बेझंट या काँग्रेसच्या अध्यक्षस्थानावर बसणाऱ्या फर्स्ट महिला.
पहिल्या महिला आहेत? महत्त्वाचा भाग बिलकुल प्रश्न बनणार. आता यात 2 प्रश्न बनतात की काँग्रेसच्या अध्यक्षस्थानावर येणाऱ्या पहिल्या महिला कोणत्या होत्या किंवा काँग्रेसच्या अध्यक्षस्थानावर येणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोणत्या होत्या. ॲनी बेझंट भारतीय नाही आहेत, आयरिश आहेत त्या. भारतीय महिला पुढे येणार. 1925ला कानपूर अधिवेशन होणार आहे आणि तिथे सरोजनी नायडू या अध्यक्षस्थानावर बसतील. त्याला वेळ आहे. मात्र या सत्राच्या कलकत्ता अधिवेशनाचं अध्यक्षस्थान ॲनी बेझंट यांनी निभवलेलं होतं. ओके, काय बघितलं? 14 ते 18च्या कालावधीमध्ये झालेलं जगातलं पहिलं महायुद्ध आणि त्या पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये भारतामध्ये सुरू झालेली होम रूल लीग, ज्याचं प्रमुख नेतृत्व ॲनी बेझंटचं महत्त्व जास्त आहे यामध्ये, आणि लोकमान्य टिळक या दोघांनी केलं. देशातच नव्हे, परकीय देशामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी चळवळ केली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला सुद्धा पत्र पाठवून रिक्वेस्ट केलेली की देशामध्ये लोकशाही तत्वानुसार आपले राज्य चालवावे. त्यामुळे त्या काळामध्ये असणाऱ्या भारत मंत्रींनी आपल्याला एक ऑफर दिली, ज्याला आपण ऑगस्ट ऑफर म्हणतो, की तुम्हाला लवकरच जबाबदार शासन पद्धती दिली जाणार. त्यानुसार होम रूल लीग आता शांत झाली. पण बघा, इथे फक्त ऑफर दिलं जात आहे. नेमकं कायदा कसा राहणार, काय राहणार याचा कच्चा मसुदा सुद्धा तयार झाला नाही. पण पुढे कच्चा मसुदा एक नॉर्मल ड्राफ्ट तयार करून भारतीयांना दाखवण्यात आलं की तुम्हाला अशा प्रकारचा कायदा दिला जाणार. मग आता हा जो कच्चा मसुदा तयार झाला आहे कायद्याचा, त्या कच्च्या मसुद्यामधनं मग भारतीय सॅटिस्फाईड आहेत अथवा नाही आहेत तो भाग आपण थोडा नंतर बघू. आधी गांधीजी आले आहेत 1915ला, आपण 1917पर्यंत आलो आहे. 2 वर्ष त्यांना वेट करून ठीक नाही. आपण त्यांना आधी बघून घेऊ की नेमकं त्यांचं भारतामध्ये आल्यानंतर त्यांचे काय महत्त्वाचे कार्य आपल्या देशामध्ये झालेले. बघा, 1915ला गांधीजी जानेवारीच्या महिन्यामध्ये भारतामध्ये आले. ज्या दिवशी ते भारतामध्ये आलेले तो दिवस आज भारत सरकार एव्हरी इयर भारतीय प्रवासी दिन या नावाने साजरा करते दरवर्षी. ठीक आहे, मग तुम्ही ते काढून घ्याल की कोणत्या दिवशी ते भारतामध्ये नेमके आलेले होते. आता ते भारतामध्ये आले म्हणजे मग ते नेमके कुठे होते, तर ते आफ्रिकेला होते. मग आफ्रिकेला काय करत होते? गांधीजी वकील होते पेशाने आणि 1893ला एका छोट्याशा केसबद्दल त्यांच्या सिनियर ॲडव्होकेटनी त्यांना आफ्रिकेला पाठवलं होतं. एक छोटीशी केस होती आफ्रिकेची की तिथे जाऊन ती लढायची होती. तर गांधीजी तिथे गेलेले आफ्रिकेमध्ये. भारतावर सुद्धा इंग्रजांची सत्ता आहे. आफ्रिकेच्या भरपूरशा देशांमध्ये सुद्धा इंग्रजांची सत्ता आहे. भारतामध्ये तर भारतीय राहणार, त्यात काही वाद नाही आहे. या व्यतिरिक्त इतर देशामध्ये सुद्धा भारतीय राहत आहेत. आफ्रिकेमध्ये सुद्धा भरपूरसे भारतीय होते, कॅनडामध्ये सुद्धा भरपूरसे भारतीय होते त्या काळामध्ये. आता जे आफ्रिकेमध्ये भारतीय होते आणि आफ्रिकेवर स्वतः इंग्रजांचं जे राज्य होतं, त्यामुळे आपल्या देशात जेवढे हाल नव्हते ना, त्यापेक्षा गंभीर हाल आफ्रिकेमध्ये होते. त्यापेक्षाही जाचक त्यांनी तिथे सरकार चालवलेली आहे नेमकं इंग्रजांनी. तर हे जे अत्याचार तिथे आफ्रिकेमध्ये भारतीयांवर होत होते त्याच्याबद्दलचा लढा देण्याचा प्रयत्न गांधीजींनी तिथे केला आणि प्रदीर्घ काळ तो लढा चालला. विचार करू शकतो, 1893ला गेलेले गांधीजी 1915ला भारतामध्ये परत आले. भरपूर काळ आफ्रिकेमध्ये त्यांनी लढा दिलेला. अखेर त्यांना सफलता मिळाली. 1915ला ते भारतामध्ये आलेले. आता 1915ला जेव्हा ते भारतात यायला निघाले तर आधी आफ्रिकेवरनं इंग्लंडला गेले आणि इंग्लंडवरनं भारतामध्ये आले. इंग्लंडमधनं जेव्हा ते भारतामध्ये येत होते तेव्हाच त्यांनी एक घोषणा केली होती की अशा गंभीर परिस्थितीमध्ये, गंभीर परिस्थिती म्हणजे जगातलं पहिलं महायुद्ध सुरू आहे ना 14 ते 18च्या काळामध्ये, गांधीजी 15ला आले भारतात. अशा गंभीर परिस्थितीमध्ये भारतीयांनी सरकारला पाठिंबा द्यावा, भारतीयांनी सरकारला मदत करावी, ही त्यांची घोषणा होती जेव्हा ते त्या भागातनं भारतामध्ये यायला निघालेले होते. तर ऑफकोर्स आता सरकारच्या फेवरमध्ये झालेली घोषणा ही की बाबा प्रत्येक भारतीयांनी सरकारला पाठिंबा द्यावे पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये. या कारणाने सरकारने गांधीजींना कैसर ए हिंद या नावाची पदवीसुद्धा बहाल केलेली. गांधीजी भारतामध्ये आले 1915ला. त्यांचे जे गुरु होते, राजकीय गुरु, ते होते गोपाळकृष्ण गोखले. आता गोखले हे मावाड होते, टिळक हे जहाल होते. गांधीजी नेमके कशा विचाराचे होते, तर ते ना जहाल होते ना मवाड होते, ते जरा वेगळ्याच विचारांची होते. आता गांधीजींची जी विचारसरणी होती ते गोखले किंवा मेहता किंवा पंडित मदन मोहन मालवीय यांना न पटणारी होती. म्हणजे मवाड मंडळींचे विचार वेगळेच होते. तर गांधीजींचे विचार त्यांना पटणार याची शक्यता कमीच, गोखले जरी त्यांचे गुरु असले तरी. त्यामुळे गांधीजी भारतामध्ये आल्या आल्या त्यांनी काही सरळ काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला नाही. स्वतः गोखले यांनी गांधीजींना एक सल्ला दिलेला होता की एक काम करा, तुम्ही बऱ्याच वर्षानंतर भारतामध्ये येतात, आधी तुम्ही संपूर्ण देशाचा दौरा करा, बघा जरा देशामध्ये काय परिस्थिती आहे, लोक कसे जगत आहेत, त्यानंतर बघा की आपण काय करू शकतो. गांधीजींनी त्यांची मागणी मान्य केली आणि मग त्यानंतर त्यांनी पूर्ण देश दौरा केलेला.
बरं, गांधीजी यांच्याबद्दल थोडंफार जाणून घेऊया. काय पर्सनॅलिटी होती, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. गांधीजींचे 3 महत्त्वाचे भाग होते. एक, लष्कराचा कुठला शिपाई असणार, सैनिक असणार, तर तो आपल्या शस्त्रासकट जो असतो तो नेहमी तयार असतो. गांधीजींकडे सुद्धा शस्त्र राहायचे आणि जबरदस्त. एवढंच होता भाग की गांधीजींकडे जे शस्त्र होते ना ते इनव्हिजिबल होते, ते दिसत नव्हते. हा एक भाग. पण ज्या खिशात हात टाकतील त्या खिशातनं शस्त्र निघणार आणि ते शस्त्र एवढे धारदार राहायचे की समोरची सरकार, समोरची व्यक्ती, समोरचा अधिकारी हा गांधीजी समोर ढार राहणार. काय ते शस्त्र होते गांधीजींकडे जर यांचा विचार केला तर? एक, त्यांच्याकडे मजबूत शस्त्र जे होतं ते होतं अहिंसा. अहिंसेचा जर विचार केला, गांधीजींचं मत होतं, सरळ मत होतं की बॉर्डरवर जाऊन शस्त्रासकट युद्धामध्ये भाग घेणे आणि युद्धामध्ये भाग घेऊन समोरच्या शत्रूला ठार करणे किंवा समोरच्या शत्रूच्या गोळ्या आपल्या छातीवर घेणे, नो डाऊट खूप त्याला हिंमत लागते, तो व्यक्ती शूर असणार, त्यात काही वाद नाही आहे. पण विचार करा की हातामध्ये कुठलेही शस्त्र न घेता आपल्या शत्रूपुढे उभे राहणे आणि म्हणणे की चल बोला तयार आहे आम्ही. काय करता? निशस्त्र असताना त्याच्यासमोर ती कंडिशन जी आहे त्याला फेस करणे याला जास्त हिंमत लागेल. तर त्यांनी अहिंसा या तत्वावर नेहमी भर दिला. त्यांचे आंदोलनसुद्धा जेव्हा जेव्हा झाले तेव्हा त्यांनी अहिंसेच्याच मार्गाने आंदोलन करावे यावर भर दिला होता. तर तो एक महत्त्वाचा भाग होता अहिंसेचा. त्यानंतर त्यांच्याकडे जो दुसरं महत्त्वाचं जे शस्त्र होतं ते होतं सत्याग्रह. आतापर्यंत जो भाग आपण बघितलेला आहे, आधी वंगभंग चळवळ बघितलेली आहे किंवा मग आता ही होम रूल लीग चळवळ बघितलेली आहे. सत्याग्रह म्हणजे काय? आधी तर एक महत्त्वाचा भाग. सत्याग्रहाला या शब्दाला जर फोडलं तर सत्याचा आग्रह. अच्छा, सत्याग्रह म्हणजे अजून काय आहे? तर काही वेगळं नाही रे, चळवळ म्हणजे सत्याग्रह. फरक एवढा की गांधीजींनी जेव्हा चळवळी केल्या तेव्हा त्याला फक्त नॉर्मल असा शब्दांचा वापर न करता चळवळ आहे म्हणून त्याला सत्याग्रह म्हटलं गेलं. तर हा त्यांच्याकडे दुसरा एक हत्यार होता सत्याग्रहाचा. सत्याग्रहाच्या जोरावर त्यांनी सरकारला खूपदा मात दिली आहे, सरकारला त्यांनी वाकवलेलं आहे. आणि तिसरा जो सगळ्यात खतरनाक हत्यार त्यांच्या हातामध्ये होता ते होतं काय? उपोषण. जेव्हा सत्याग्रहाच्या मार्गाने सुद्धा समोरचा ऐकत नसेल तेव्हा त्या व्यक्तीला वाकवण्याकरिता उपोषण हा एकमेव पर्याय. गांधीजींनी त्यांच्या जीवनामध्ये प्रचंड उपोषण केले. म्हणजे आपल्याला पुढे बघायचं आहे की किती काळ त्यांचा उपोषणाचा होता. जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्टला आणि दिल्लीमध्ये जेव्हा फ्लॅग आपला फडकवला गेला तेव्हा गांधीजी दिल्लीला नव्हते. तेव्हा ते कलकत्तामध्ये होते, बंगालमध्ये एका मुस्लिम समाजाच्या एका व्यक्तीच्या घरी होते. कारण की भीती होती की कोणी काही हिंदू येऊन त्या मुस्लिम समाजाच्या लोकांना ठार करतील. त्यावेळेसुद्धा त्यांनी 1 दिवसाचा एक उपास त्यांनी ठेवलेला होता. त्यांच्या जीवनामध्ये उपोषण भरपूर झालेले. गांधीजी आले भारतामध्ये 1915ला. त्यानंतर त्यांनी जवळपास 1 वर्ष पूर्ण भारतभर दौरा केलेला, पूर्ण भारताची परिस्थिती त्यांनी जाणून घेतलेली. आणि त्यानंतर मग त्यांनी 1916ला साबरमती येथे आपलं पहिलं सत्याग्रही आश्रम उभारले. हे त्यांनी देशामध्ये उभारलेलं पहिलं सत्याग्रही आश्रम आहे. त्यानंतर मग वर्धेला वगैरे त्यांचा पुन्हा एक आश्रम आहे. साबरमतीचं मात्र पहिलं. आता 1916ला सुद्धा त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला नव्हता. पण 1916ला मात्र त्यांचं भारतातलं पहिलं सत्याग्रह किंवा सत्याग्रह पूर्णपणे नाही पण निदान सरकार विरोधामध्ये एक छोटासा लढा त्यांनी दिला. बघ, गांधीजी जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा खूप ते पॉप्युलर वगैरे होते अशातला भाग नाही. काही लोकांना माहीत होते की हा ठीक आहे बाबा, एक वकील आहेत मोहनदास करमचंद गांधी, ज्यांनी प्रदीर्घ काळ आफ्रिकेमध्ये जाऊन लढा दिलेला आणि त्या भागामध्ये त्यांनी भारतीयांना काही अधिकारसुद्धा प्राप्त करून दिलेले. पण खूप असे पॉप्युलर होते अशातला भाग नाही. एक नवीन व्यक्ती भारतीयांसाठी जो प्रदीर्घ काळानंतर आफ्रिकेमधनं भारतामध्ये येतो आहे. पण भारतामध्ये आल्यानंतर अवघ्या 2 वर्षात किंवा 3 वर्ष पकडू शकतो आपण, 1916 ते 18च्या दरम्यान त्यांनी जे 4 सत्याग्रह केलेली त्या 4 सत्याग्रहानुसार त्यांची पॉप्युलरिटी देशामध्ये प्रचंड वाढलेली. बघूया एक भाग. नेमकं या सर्व मुद्द्यावर प्रश्न पडलेले आहेत की गांधीजींचे सत्याग्रह कोणत्या वर्षी कुठल्या भागामध्ये झालेले. त्यात 1916ला झालेलं फिजी बेटावरचं सत्याग्रह. पॅसिफिक महासागर आणि त्या पॅसिफिक महासागरावर असणारं एक आयलँड फिजी. त्या फिजी आयलँडवर, ते फिजी आयलँडसुद्धा इंग्रजांच्या ताब्यामध्ये होतं आणि त्या फिजी आयलँडवर प्रचंड युरोपियन लोकांचे मळे होते. बागा ज्याला म्हणतो आपण, मळे होते. आता ऑफकोर्स मळे असणार, बागा असणार, तर त्या मळ्यांवर किंवा बागांवर काम करण्याकरिता कामगार लागणार. तर मग मॅन पॉवर भारतीयांपेक्षा अजून पुढे मिळणार नाही यांना मोठ्या प्रमाणामध्ये. तर भारतीय कामगारांसोबत ॲग्रीमेंट करून, म्हणजे त्या कामगारांसोबत एक नॉर्मल ॲग्रीमेंट करून त्यांना त्या फिजी बेटावर पाठवलं जायचं.
आणि तिथे पाठवल्यानंतर मात्र त्या कामगारांना गुलामासारखं वागवलं जायचं. ती एक गुलामगिरीची पद्धत फिजी बेटावर चालवली होती. इथनं भारतीय गेले तर 3-3, 4-4 वर्ष ते भारतामध्ये परत येऊ शकत नव्हते, अशी एक परिस्थिती होती. आता हे जे कारस्थान यांनी केलेलं युरोपियन व्यापाऱ्यांनी, हे गुलामगिरीचं होतं. ऑलमोस्ट भारतीयांना गुलामांसारखं त्या फिजी बेटावर वागवलं जात आहे. ही बाब गांधीजींना कळाली. गांधीजींनी यासाठी काही केलं नाही, कायदेनुसार भाषा बोलले त्या सरकारसोबत की जे तुम्ही फिजी बेटावर चालवत आहेत गुलामगिरीची पद्धत, ते कायद्याने बंद आहे. तरी पण तुम्ही त्या फिजी बेटावर ती गुलामाची पद्धत चालवत आहे, तिला त्वरित बंद करा, नाहीतर मग सरकार विरोधामध्ये आम्हाला एक सत्याग्रहाला सुरुवात करावी लागेल. आता गुलामगिरीची पद्धत ही ब्रिटिश पार्लमेंटनीच कायदा करून रद्द केलेली होती आणि त्यांच्या देशामध्ये ती पद्धत बंद जरी झाली तरी त्यांच्याच देशाचे व्यापारी फिजी बेटावर गुलामगिरीची पद्धत चालवत आहे. इथे सरकार थोडी दचकली की जर गांधीजींनी या नावाने सत्याग्रह सुरू केलं की बाबा युरोपियन व्यक्ती फिजी बेटावर गुलामगिरीची पद्धत चालवत आहे, तर सरकार जरा फसेल. त्यामुळे काही न करता फिजी बेटावर सुरू असणारी गुलामगिरीची पद्धत बंद करण्यात आली आणि मजुरांना चांगली वागणूक त्यानंतर मिळाली. इथे गांधीजींनी कुठल्याही प्रकारचं सत्याग्रह केलं नाही. इथे फक्त एक धमकी दिली गेली की या प्रकारे तुम्हाला मग प्रॉब्लेम जे आहे ते फेस करावं लागेल. सरकार वाकलेली आणि गांधीजींची पहिली मागणी जी आहे ती फिजी बेटावरची ती मान्य झालेली दिसते. दॅन तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या काळामध्ये जे आंदोलन झाले, ज्यानुसार खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झालेली, ते होतं चंपारण आंदोलन. आता चंपारण्य नेमकं काय, कुठे, यावर प्रश्न बनलेले. बिहार राज्यामध्ये एक छोटंसं गाव चंपारण्य, आणि चंपारण्यमध्ये असणारे निळीचे मळे, नीळ आता ते सुद्धा युरोपियन व्यक्ती जे ते मळे चालवायचे, बागा चालवायचे, सेम कंडिशन होती. त्या मळ्यांवर सुद्धा जी मंडळी मजुरी करणार ते भारतीय होते आणि त्या भारतीय मजुरांना तिथे सुद्धा प्रचंड गुलामासारखं वागवलं जायचं. त्या काळामध्ये एक व्यक्ती राजकुमार शुक्ला, त्या राजकुमार शुक्ला यांनी गांधीजींना माहिती दिली की बिहारच्या चंपारण्य भागामध्ये सुद्धा अशाच प्रकारची गुलामगिरीची पद्धत जी आहे ती चालवली जाते आणि मजुरांना प्रचंड गुलामासारखं वागवलं जाते. सेम गांधीजींनी सरकारला धमकी दिली की तुम्ही ती गुलामगिरीची पद्धत बंद करावी. आता सरकारला वाटले की बाबा इथे पुन्हा गांधीजी कदाचित सत्याग्रह करण्याच्या प्लॅनमध्ये दिसत आहेत. तर सरकारने नेमकं चंपारण्य भागामध्ये कर्फ्यू लावला आणि म्हटलं की कुठलाही व्यक्ती चंपारण्य भागामध्ये येऊ शकत नाही. गांधीजी चंपारण्यामध्ये पोहोचले, गांधीजींना अटक करण्यात आली, तुरुंगात टाकण्यात आलं. पण आता नेमकं या खटल्यावर चर्चा सुरू झाली की गांधीजींना अटक का करण्यात आलेली आहे. मग या बाबी हळूहळू बाहेर निघू लागलेल्या की नाही बाबा चंपारण्यामध्ये सुद्धा सरकार गुलामासारखं मजुरांना जे आहे ते वागवते. यात पुन्हा सरकारवर प्रेशर येऊ लागलं की आता कदाचित पूर्ण जगभरामध्ये ही गोष्ट माहीत पडणार की ब्रिटिशियस हे भारतामध्ये गुलामगिरीची पद्धत चालवत आहेत. या कारणाने चंपारण्याच्या मजुरांसाठी सुद्धा एक कायदा करण्यात आला आणि त्यानंतर तिथे कुठल्याही प्रकारची गुलामगिरीची पद्धत चालवली गेली नाही. या चंपारण्य सत्याग्रहामुळे खऱ्या अर्थाने गांधीजींचा राजकीय एक भागामध्ये प्रवेश झाला आणि त्यांचं राजकीय जीवन या चंपारण्य सत्याग्रहापासून सुरू झालेलं दिसते. पुढे पुन्हा दोन महत्त्वाची छोटी सत्याग्रह झालेली. एक तर अहमदाबादचा गिरणी कामगाराचा लढा आणि त्यानंतर एक खेडा सत्याग्रह, दोन्ही 1918ला. पण जी बघतोय आपण सिक्वेन्सली बघतोय, एकदा त्याचा सिक्वेन्स विचारला गेलेला होता. तर आधी फिजी बेटाचं, त्यानंतर चंपारण्य, त्यानंतर अहमदाबाद गिरणी कामगार लढा, त्यानंतर खेडा सत्याग्रह गुजरात. अहमदाबादचा गिरणी कामगार लढा काय होता. अहमदाबादमध्ये गिरणी, कापड गिरणी, आणि त्या कापड गिरणीमध्ये काम करणाऱ्या मजुरांचं, कामगारांची मागणी की बाबा त्यांचे पगार वाढवावे. आता बऱ्याच वर्षापासून त्यांचे पगार काही वाढवले गेले नव्हते. त्यांनी मागणी केली की आमचे पगार वाढवावे. जे मालक आहेत गिरणीचे ते त्या पगार वाढवण्यासाठी नकार देत आहेत. मग त्या कारणाने तिथले जे गिरणी कामगार होते त्यांनी स्ट्राईक केली की चला जोपर्यंत आमचे पगार वाढवले जाणार नाही तोपर्यंत आम्ही कामावर रुजू होणार नाही आणि या इंडस्ट्रीमध्ये कुठलंही काम होणार नाही. कारखान्याच्या बाजूला ती मंडळी स्ट्राईकवर बसली. गांधीजींना माहीत पडलं अहमदाबादमध्ये असं काहीतरी घडलेलं आहे, कामगार जे आहे ते स्ट्राईकवर गेलेले आहे. गांधीजी पोहोचले अहमदाबादमध्ये, विचारलं की काय प्रॉब्लेम्स आहेत. मग सांगितलं त्या कामगारांनी की बाबा पगारांचा इश्यू आहे, मंडळी पगार काही वाढवत नाही आहे. आम्ही बसलो आहे, आता 2-3 दिवस झालेले आहे, आमची स्ट्राईक सुरू आहे. तिकडे मालकांना काही फरक पडत नाही आहे. ही मंडळी काम करतायत नाही करतायत, ठीक आहे करा, नको करा, तुमचे पगार वाढवले जाणार नाही. यात गांधीजींनी कामगारांना सुचवलं बघा फक्त स्ट्राईक करून काय होणार नाही आहे. आम्ही जे सांगतो ते आहे का, बिलकुल गिरणी कामगार जे आहेत म्हणजे मालिक जे आहेत ते तुमचं मान्य करणार. या स्ट्राईकसोबत सर्वच्या सर्व कामगार आमरण उपोषणाला बसून जा.
एकदा आपण आमरण उपोषणाला बसलो आणि जर कुणाला काही म्हणजे त्याला कुठल्याही कामगाराला जर काही धोका निर्माण झाला तर बिलकुल जे गिरणीचे मालक आहेत ते प्रेशरमध्ये येतील आणि बिलकुल तुम्हाला तुमचे पगार वाढवून दिले जाणार. कामगारांना हा मुद्दा पटला. त्यांनी बिलकुल दुसऱ्याच दिवशी आमरण उपोषणाला सुरुवात केली आणि बिलकुल आमरण उपोषण सुरू झाल्यापासून मध्ये गिरणीचे जे मालक होते ते वाकले आणि यांचे पगार वाढवण्याची घोषणा त्या मालकांना केली. तर अहमदाबादचा जो गिरणी कामगार लढा होता तो सुद्धा सक्सेसफुल झालेला. आणि त्यानंतर सेम इयर गुजरातमध्ये झालेलं खेडा सत्याग्रह. गुजरातमध्ये असणारं एक छोटंसं गाव खेडा गाव आणि त्या खेडा गावामध्ये शेतकऱ्यांवरचे जो कर होता, जो भूमिकर, त्याला प्रचंड वाढवलं होतं. त्यामुळे तिथे शेतकऱ्यांनी एक प्रकारचं आंदोलन सुरू केलं. त्या आंदोलनाचं नेतृत्व मग गांधीजींनी केलं मागून आणि त्यांनी ज्या मागण्या सरकार पुढे केल्या यासुद्धा सरकार गांधीजी पुढे सरेंडर झाली आणि शेतकऱ्यांचे जे खंड होते, जो हे होतं टॅक्स होतं, त्याला कमी करण्यात आलं. अवघ्या 2 वर्षामध्ये त्यांनी असे 4 लढे दिले आणि 4ही लढे बघायला गेले तर सहज त्यांना विजय मिळाला. 4ही लढ्यामध्ये सरकार त्यांच्या पुढे वाकली. काँग्रेस मागच्या 30 वर्षापासून कार्यरत आहे. मागच्या 30 वर्षापासून मागण्या करत आहे की बाबा मला हे हवं आहे, ते हवं आहे, हे अधिकार पाहिजे, ते अधिकार पाहिजे. सरकार यांच्याकडे लक्ष देत नाही आणि अवघ्या 2 वर्षामध्ये हा माणूस काय करतो असा की सरकार ऐकते बाबा यांचं, सरकार वागते. इथे आता लोकांमध्ये एक प्रकारची चर्चा सुरू झालेली आणि इथनं मग गांधीजींची पॉप्युलरिटी जी होती ती पुढे वाढलेली. ऑलमोस्ट 1918-1919च्या दरम्यान त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. काँग्रेसमध्ये ते अतिशय नवीन व्यक्तिमत्व होते, हा एक भाग महत्त्वाचा. यांच्या व्यतिरिक्त, गांधीजींच्या व्यतिरिक्त काँग्रेसमध्ये जी सिनियर मंडळी आहे त्यात ॲनी बेझंट, लोकमान्य टिळक, बॅरिस्टर जीना, ही सिनियर मंडळी ऑलरेडी आहे. मग नेमकं गांधीजींचा प्रवेश झाला आणि मग काँग्रेसमध्ये काय हालचाली चाललेल्या तो भाग बघायचा आहे. बघा, पेन्शन ऑफ हार्डिंग हा 1910 ते 1916 या कालावधीसाठी व्हॉइसरॉयच्या पदावर आलेला होता. पण आता या काळामध्ये ज्या घटना घडलेल्या त्या थोड्या आपण रँडमली बघितलेलं. म्हणजे 1914ला सुरू झालेलं पहिलं महायुद्ध 18ला संपलेलं. त्यानंतर मग गांधीजी 15ला आलेले, त्यांनी 2-4 सत्याग्रह केलेले 18पर्यंत. या व्यतिरिक्त त्याच काळामध्ये टिळक आणि ॲनी बेझंट यांनी सुरू केलेली भारतामधली होम रूल लीग चळवळ. आता हे सर्व जे आहे ते आधी पेन्शन ऑफ हार्डिंगच्या काळामध्ये सुरू झालं आणि त्यानंतर मग पुढच्या व्हॉइसरॉयच्या कालावधीमध्ये चाललं. 1916ला देशाचा दुसरा व्हॉइसरॉय आलेला मॉन्टेग्यू आणि त्या चेम्सफोर्ड. आणि त्या काळामध्ये भारताचे भारतमंत्री जे होते त्यांनी जी एक महत्त्वाची घोषणा केलेली होती की भारताला एक जबाबदार शासन पद्धती दिली जाणार 20 ऑगस्ट 1917ला. आणि त्यामुळे होम रूल लीग चळवळ जी होती ती थोडी शांत झाली. पण जेव्हा त्या कायद्याचा कच्चा मसुदा तयार करून भारतीयांनी सरकारने काँग्रेस पुढे मांडला तेव्हा मात्र टिळक किंवा ॲनी बेझंट किंवा काँग्रेसमधले जे जहाल व्यक्ती होते त्यांना तो मसुदा आवडला नाही. म्हणजे जसं 1909च्या कायद्याला जर बघितलं वरवर तर आपल्याला दिसते की एक मजबूत कायदा होता, भारतीयांच्या जागा वाढवल्या गेलेल्या आहेत. पण त्या कायद्याचा सविस्तर अभ्यास केला तर भारतीयांच्या जागा वाढल्या जरी असल्या तरी त्यांचे अधिकार वाढले नव्हते. सेम आता 1917ला जो ऑगस्ट ऑफर मांडलेला गेला त्यासुद्धा बघायला गेलं वरवर तर तो मजबूत दिसतो आहे. पण या कायद्यानुसार सुद्धा भारतीयांचे अधिकार त्या प्रमाणामध्ये वाढणार नव्हते. या कारणाने लोकमान्य टिळक आणि इतर काँग्रेसच्या जहाल व्यक्तींनी या ऑगस्ट ऑफरचा विरोध केला आणि त्यांनी म्हटलं की जर हा कायदा तुम्हाला द्यायचा असेल तर हा कायद्याला आम्ही कधीही मान्यता देणार नाही, हा कायदा आम्ही देशामध्ये लागू होऊ देणार नाही. आता ब्रिटिश पार्लमेंटने सुद्धा आपलं ठरवलेलं होतं की नाही ठीक आहे, आता अवघ्या 2 वर्षामध्ये म्हणजे 1919पर्यंत भारतासाठी नवीन कायदा पाठवावा. आता काँग्रेस इथे अडलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही जो कायदा तयार करून भारताला लागू करणार तो कायदा आम्ही स्वीकारणार नाही. अखेर मग काँग्रेसच्या नेत्यांनी असं ठरवलं ब्रिटिश इंग्लंडमध्ये जायचं आणि ब्रिटिश पार्लमेंट पुढे आंदोलन करायचे. ब्रिटिश पार्लमेंट पुढे जे होम रूल लीग चळवळ आहे तिला सुरू करायचं आणि अखेर पार्लमेंटवर दबाव आणून हा कायदा रद्द करायचा आणि चांगला कायदा भारतीयांना द्यावा अशी मागणी करायची. लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट ही 2 व्यक्ती जाणार होती इंग्लंडला. त्यामध्ये ॲनी बेझंट तर आधी निघून गेल्या इंग्लंडला. बघा कशासाठी, तर पार्लमेंट पुढे होम रूल लीग चळवळ सुरू करून सरकारवर दबाव आणण्याकरिता की आम्हाला सक्षम कायदा द्यावा. आधी ॲनी बेझंट निघून गेल्या, त्यानंतर लोकमान्य टिळकांना सुद्धा जायचं होतं. सरकारने पूर्ण प्रयत्न केले टिळकांना अडवण्याचे की कुठल्याही परिस्थितीमध्ये टिळक ही इंग्लंडला नाही पोहोचायला पाहिजे. पण नेमकं असा एक त्या काळामध्ये एक अशी घटना घडली की स्वतः सरकारला टिळकांना इंग्लंडमध्ये पाठवावं लागले. काय सीन होता, एक विचारवंत होऊन गेलेला व्हॅलेंटाईन चिरोल
विचारवंत नव्हे, एक युरोपियन व्यक्ती आहे तो व्हॅलेंटाईन चिरोल, आणि त्याने एक पुस्तक लिहिली होती. त्या पुस्तकामध्ये त्यांनी टिळकांवर एक टीका केलेली होती की भारतामध्ये जेवढाही लोकांच्या मनामध्ये उद्रेक आहे किंवा भारतीयांच्या मनामध्ये युरोपियन विरुद्ध द्वेष निर्माण करणारा आणि भारतीयांमध्ये पूर्णपणे भारताची जी सामाजिक परिस्थिती आहे त्याला बिघडवण्याचं काम ज्यांनी केलं आहे ते आहेत लोकमान्य टिळक, असा आरोप त्यांनी टिळकांवर लावलेला होता. त्यामुळे टिळकांनी त्या व्हॅलेंटाईन चिरोलवर मानहानीचा दावा टाकला. आता चिरोल हा इंग्लंडचा व्यक्ती, टिळक हे भारताचे व्यक्ती. टिळकांनी चिरोलवर खटला भरला, त्या खटल्याचा सुनावणी व्हायची इंग्लंडला. तर त्यासाठी टिळकांना नेहमी जावं लागायचं इंग्लंडला हिअरिंग करता. आता नेमकं डेट आलेली याच काळामध्ये त्या खटल्याची, त्यामुळे टिळकांना तर जाऊच द्यावं लागेल इंग्लंडमध्ये. म्हणून सरकारने मग टिळकांना इंग्लंडमध्ये पाठवलं. तिथे गेल्यानंतर आंदोलनं तर झाली पार्लमेंट पुढे, पण तिथे गेल्यानंतर एक अनिष्ट घटनासुद्धा घडलेली. आत्तापर्यंत ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक ही एका विचारसरणीची मंडळी, या दोघांचाही ऑगस्ट ऑफरला विरोध होता. यात आता ॲनी बेझंट काही कालावधी आधी इंग्लंडला पोहोचल्या, त्यानंतर टिळक काही कालावधीनंतर इंग्लंडला पोहोचले. या दोघांमध्ये थोडे वैचारिक मतभेद झाले. आता ॲनी बेझंट थोड्या या मताच्या झालेल्या होत्या की नाही ठीक आहे, चला येणारा कायदा आपण एक्सेप्ट करून घेऊया, बघू मग पुढचा जेव्हा कायदा मिळेल त्याला सक्षम करून घेण्याचा प्रयत्न करू. टिळक मात्र आपल्या मुद्द्यावर ठाम होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा कमजोर कायदा आपण आपल्या देशावर लागू द्यायचा नाही. काँग्रेसमध्ये नेमका काय सीन होता? आता काँग्रेसचा सीन बघितलं तर आताही जहाल तर आहेच आहे काँग्रेसमध्ये, मवाडसुद्धा आहे. भारत मंत्र्यांनी घोषणा केलेली ऑगस्ट ऑफरची, आणि भारत मंत्र्याला सुद्धा माहीत होतं की काँग्रेसचे जे जहाल व्यक्ती आहेत ते या कायद्याचा विरोध करणार. पण जर आपण मवाडांना आपल्या गटामध्ये आणलं तर, जर मवाडांची समजूत काढून देण्याचा प्रयत्न केला की नाही बाबा बघा चांगला कायदा आहे, तुमचे अधिकार वाढणार आहेत, तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज या कायद्यानुसार वाढणार आहेत, तर बिलकुल मवाड जे आहेत ते आपल्या फेवरमध्ये येणार आणि कदाचित मग अख्ख्या काँग्रेसला हा कायदा मान्य करावा लागेल. तर त्यावेळेस भारत मंत्र्यांनी भेट घेतलेली भूपेंद्रनाथ यांच्यासोबत आणि SP सिन्हा यांच्यासोबत. या दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ही दोन्ही मंडळी, भूपेंद्रनाथ आणि SP सिन्हा, ही दोन्ही मंडळी मवाड, या दोघांसोबत एक मीटिंग घेण्यात आली भारत मंत्र्यांनी, आणि त्या बैठकीमध्ये त्या दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला की बघा हा जो कायदा मिळतो आहे तो भारतीयांच्या भल्यासाठीच मिळते आहे, तुमचे अधिकार त्यामुळे वाढवले जातील. आता मवाड मंडळी पुन्हा एकदा सरकारच्या फेवरमध्ये जास्त जाण्याचा प्रयत्न करत होते. तिकडे इंग्लंडमध्ये ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांच्यामध्ये थोडाफार वैचारिक मतभेद निर्माण झालेला होता. पुढे मग ॲनी बेझंट आणि टिळक भारतामध्ये आलेले. 1918ला यांचं एक अधिवेशन झालेलं, खास अधिवेशन होतं मुंबईला, आणि त्या खास अधिवेशनामध्ये जहालांनी जेव्हा ठराव मांडला की येणाऱ्या कायद्याचा निषेध करायचा आहे, येणारा कायदा कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतामध्ये लागू देणार नाही, त्यातून काँग्रेसचे एक नेते सुरेंद्रनाथ हे काही आपल्या इतर नेत्यांसोबत काँग्रेसमधनं बाहेर पडले, कारण की त्यांना त्या कायद्याचं समर्थन करायचं होतं. टिळक त्या कायद्याला विरोध करत आहेत जे काँग्रेसचे आहेत, आणि काँग्रेसचेच नेते सुरेंद्रनाथ त्या कायद्याचं समर्थन करत आहेत. त्यामुळे सुरेंद्रनाथ हे काँग्रेसमधनं बाहेर पडले, आणि अशा प्रकारे काँग्रेसची पुन्हा एकदा फूट 1918च्या त्या अधिवेशनामध्ये पडली. कळलं का? आधी पडली होती 1907ला सुरत अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाडांमध्ये. इथे नेमका मुद्दा काय आहे? मात्र इथे तर फूट पुन्हा जहाल आणि मवाडांचाच आहे, पण मुद्दा असा आहे की एक गट म्हणतो आहे की येणारा कायद्याचा विरोध करावा, त्याला बिलकुल भारतामध्ये लागू करावं नाही. दुसरा गट असा आहे ज्यांचं मत असं आहे की नाही, मिळणारा कायदा चांगला आहे आणि बिलकुल भारतीयांनी त्याला लागू करावं. त्यामुळे सुरेंद्रनाथ यांच्या नेतृत्वाखाली काही नेते काँग्रेसमधनं बाहेर पडले आणि त्यांनी आपला वेगळा पक्ष इंडियन नॅशनल लिबरल पार्टीची स्थापना केलेली. चला, इथे दुसरी फूट पडलेली दिसते आहे. इथे नेमकं जर विचार केला की हा जो कायदा मिळणार आहे भारतीयांना 1919चा, हा कायदा खरंच भारतामध्ये लागू व्हायला पाहिजे का, किंवा हा जो विरोध आहे या कायद्यासाठी हा फक्त लोकमान्य टिळक किंवा काही जहाल लोकांचाच आहे की अजून बाकीचे सुद्धा व्यक्ती आहेत ज्यांचा या कायद्याला विरोध आहे? तर आपण आपल्या पूर्ण देशामध्ये राहणाऱ्या लोकांना 3 भागामध्ये वाटून घेऊया की बेसिकली देशामध्ये राहणाऱ्या हिंदूंचं काय मत होतं, त्यानंतर मुस्लिमांचं काय मत होतं, आणि एक मोठा मॉब लष्करामध्ये सुद्धा होता. काल आपण आकडा बघितला की 15 लाखाच्या वर आपल्या देशाचं लष्कर होतं. सोसायटीचे भरपूरचे लोक जे आहेत ते लष्करामध्ये आहेत, तर त्यांचा सुद्धा विचार करू की त्यांचं काय मत होतं या कायद्याबद्दल. आधी तर आपण हिंदूंबद्दल किंवा काँग्रेसचा विचार करूया. त्या काळामध्ये काँग्रेसचं नेतृत्व जहालांच्या हातामध्ये होतं. जहालांचे प्रमुख नेते होते टिळक. त्यामुळे टिळकांचं प्रभुत्व जे आहे ते काँग्रेसवर तर बसलंच,
आणि यातल्या यात पूर्ण जनतेला सुद्धा ते एक मानाची व्यक्ती होती. त्यामुळे टिळक जसे विचार मांडायचे, जी जनता जी होती ती टिळकांना फॉलो करायची. आणि जर टिळकांचा या कायद्याला विरोध असेल तर ऑफकोर्स संपूर्ण जनतेचा सुद्धा विरोध आहे, त्यात काही वाद नाही आहे. काँग्रेसला भारतीय लोकांचा पाठिंबा आहे, त्यातल्या त्यात काँग्रेसचे प्रमुख नेते टिळक, त्यांना सुद्धा पूर्ण भारतीय लोकांचा पाठिंबा आहे. जर टिळकांनी असा मुद्दा मांडला आहे की येणारा कायदा आम्हाला बिलकुल मंजूर नाही, तर बिलकुल ज्यांचा काँग्रेसला पाठिंबा आहे त्या व्यक्तींना सुद्धा तो कायदा मंजूर नाही आहे. तर आपण म्हणू शकतो की भारतीयांचे बहुतांश जी मंडळी आहेत त्यांना सुद्धा हा कायदा मंजूर नव्हता. पण देशातले पूर्णच मंडळी काँग्रेसच्या फेवरमध्ये होते किंवा टिळकांच्या फेवरमध्ये अशातला भाग नाही आहे. मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी एकत्र येऊन मुस्लिम लीगची स्थापना केली होती. तर जरा हा विचार करून घेऊ की मुस्लिम समाजाच्या लोकांचा नेमका विरोध होता की काय होता त्याबद्दल. जर देशातल्या मुस्लिम समाजाचा आपण विचार केलेला तर त्यांचा सुद्धा येणाऱ्या कायद्याला प्रचंड विरोध होता. प्रचंड विरोध होता म्हणजे त्यांचं नेमकं कारण वेगळं होतं. मात्र टिळकांचा विरोध यासाठी होता कारण की त्या कायद्यामध्ये काही खास नव्हतं की भारतीयांना काही अधिकार वाढून मिळणार, म्हणून टिळकांनी त्याला विरोध केला, काँग्रेसने विरोध केला. मुस्लिम समाजाचा विरोध एका वेगळ्या कारणासाठी होता. बघा वेगळं कारण नेमकं काय होतं. पहिलं महायुद्ध झालेलं आणि पहिल्या महायुद्धामध्ये तुर्कस्तान, तुर्किश आणि इंग्रज म्हणजेच इंग्लंड, तुर्कांनी पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये इंग्रजांवर हल्ला केला, म्हणजे इंग्लंडवर हल्ला केला आणि यानुसार तुर्कस्तान विरुद्ध इंग्लंड असे एक युद्ध सुरू झाले. ऑफकोर्स जर तुर्कांनी इंग्लंडवर हल्ला केला असणार तर इंग्रजसुद्धा त्या तुर्कस्तानाला पूर्णपणे बर्बाद करण्याचा प्रयत्न करणार, विचार करणार. तर इंग्रजांनी भारतीय लष्कर उभं केलं आणि भारतीय लष्कराला ऑर्डर दिला की तुम्ही तुर्कस्तानमध्ये जा, तुर्कस्तान विरुद्ध लढाई खेळा आणि तुर्कस्तानला पूर्णपणे समाप्त करून टाका. भारतीय सैनिकांचा विचार केला होता 15,61,000 एवढं सैन्यापैकी जवळपास 12.25 लाख सैन्य हे मोहिमेवर होते. बरोबर आहे ना. आता ही जी सैन्य आहेत या सैन्यामध्ये काही मंडळी हिंदू आणि काही मुस्लिम सुद्धा आहेत ना, बऱ्यापैकी मुस्लिम समाजाचे सुद्धा व्यक्ती असणार. तर या लष्करामध्ये भारतीय लष्कर जे आता तुर्कस्तानला जाणार आहे तुर्कस्तान विरुद्ध लढण्याकरिता, या लष्करामध्ये बहुतांश मंडळी मुस्लिम सुद्धा आहे. आता नेमका मुद्दा काय. तुर्कस्तानचा जो राजा होता तो मुस्लिम समाजाचा खलिफा होता. खलिफा म्हणजे यांचा धर्मगुरू. तुर्कस्तान या देशामध्ये जो राजा पदावर येणार त्याला खलिफाचं पद मिळायचं आणि तो खलिफा म्हणजे जगातल्या संपूर्ण मुस्लिम समाजासाठी धर्मगुरू झालेला. तर प्रत्येक देशातल्या प्रत्येक एका मुस्लिम समाजाच्या व्यक्तीकरिता तो तुर्कस्तानचा जो राजा, जो खलिफा आहे तो धर्मगुरू आहे. आता मुद्दा असा आहे की तुर्कस्तानवर हल्ला करण्याचा ऑर्डर भारतीय लष्कराला मिळालं. भारतीय लष्करामध्ये बहुतांश मंडळी ही मुस्लिम समाजाची आहेत. आता या मुस्लिम समाजावर एक धार्मिक संकट आलेलं की आपण आपल्या तुर्कस्तानच्या खलिफावर हल्ला कसा करायचा, आपल्या धर्मगुरूवर हल्ला कसा केला जाणार. त्यांनी या युद्धासाठी नकार दिला की आम्ही तुर्कस्तानावर हल्ला करणार नाही. इथे आता सरकार फसू शकत होती कारण तुर्कस्तानला तर मात द्यायचा आहे. इथे सरकारने लष्कराची समजूत अशी काढली की बघा हा युद्धाचा एक भाग आहे, आपण फक्त म्हणजे भारतीय लष्करातर्फे फक्त तुर्कस्तानवर हल्ला करू, तुर्कस्तानच्या राजाला मात देऊ, फक्त हा युद्धाचा भाग राहणार. पहिलं जागतिक महायुद्ध समाप्त झालं तर तुर्कस्तानच्या राजाला आम्ही ते गादी परत देणार, त्यांचं राज्य त्यांच्या हातामध्ये देणार, काही प्रॉब्लेम नाही आहे. इथे फक्त त्यांनी आपल्यावर हल्ला केला त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे, म्हणून आपल्याला तुर्कस्तानवर हल्ला करायचा आहे. युद्धानंतर, युद्ध समाप्तीनंतर तुर्कस्तानची गादी तिथल्या खलिफालाच दिलं जाणार आणि तीच व्यक्ती तुमचा धर्मगुरू राहणार, अशी समजूत सरकारने लष्कराच्या लोकांची म्हणजे मुस्लिमांची काढण्याचा प्रयत्न केला. पण कुत्ते के जात पे आणि इंग्रजों पे बात पे भरोसा करना, तिथे फसले लष्कर. नेमकं सरकारची गोष्ट मानून यांनी तुर्कस्तानवर हल्ला केला, तुर्कस्तानच्या राजाला मात दिली, तुर्कस्तान पूर्णच्या पूर्ण इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतलं, खलिफाचं पद रद्द करण्यात आलं, राजाला तुरुंगात टाकलं गेलं. यात आता मुस्लिम मंडळी चिडली होती की ऑफकोर्स म्हणजे बघा हा तर एक प्रकारचा विश्वासघात झाला ना त्यांच्यासोबत. त्यांना आधी काही वेगळं सांगण्यात आलं, त्यांनी तुर्कस्तानावर हल्ला केला, तुर्कस्तान पूर्ण इंग्रजांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलं. त्यामुळे भारतातले मुस्लिम समाज इंग्रजांवर चिडले होते आणि म्हणून इंग्रजांनी कुठलाही मुद्दा मांडला तर त्याला मुस्लिम समाजाकडनं विरोध होणारच होता. म्हणून या काळामध्ये हा जो कायदा होता या कायद्याला काँग्रेसचा तर विरोध होताच होता, मुस्लिम समाजाचा सुद्धा विरोध होता. क्लिअर आहे मुस्लिम समाजाचा काय सीन होता. लष्कराचा विचार करू की लष्करांचा विरोध होता का. बिलकुल या कायद्याला, मिळणाऱ्या कायद्याला लष्कराचा सुद्धा विरोध होता. मग लष्कराचा विरोध राहण्यामागचं कारण काय.
पुन्हा एकदा रिपीट करतोय, जवळपास 15.5 लाख सैन्यापैकी 12.25 लाख सैन्य हे युद्धाच्या मोहिमेवर होते. पहिलं जागतिक युद्ध हे भारतात खेळलं गेलं नाही, हे पूर्ण युद्ध युरोप खंडामध्ये खेळलं गेलं. आता या युरोप खंडामध्ये युद्ध खेळत असताना देशातलं म्हणजे भारताचे जवळपास 12.25 लाख सैन्य युरोप खंडाच्या विविध देशामध्ये जाऊन लढत आहेत. आता एक महत्त्वाची गोष्ट, या पहिल्या महायुद्धामध्ये जे भारतीय सैन्य गेले तर ऑफकोर्स भारतीय सैन्यसुद्धा लढत आहेत, इंग्रजांचे जे युरोपियन सैन्य होते ते सुद्धा लढणार. आता इथे युरोपामध्ये भारतीय सैन्यसुद्धा आहेत, युरोपियन सैन्यसुद्धा आहेत आणि दोघांनाही स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते. कुठे काही मतभेद केला जात नाही की नाही बाबा हा भारतीय आहे तर त्याला दुय्यम स्थान द्यावं किंवा हे युरोपियन आहे तर त्याला जवळचं मानावं. नाही, तो भारतीय असू द्या किंवा तो युरोपियन सैनिक असू द्या, सर्वांना तेवढंच महत्त्व दिलं जायचं. भारतीय पहिल्यांदा युरोप खंडामध्ये गेले, युरोपियन देशाची लोकशाही तत्त्व बघितले की किती समृद्ध लोकांचं जीवन आहे, प्रत्येक व्यक्तीला त्यांचे अधिकार प्राप्त आहेत, इथल्या सैनिकांचे पगार भत्ते सर्व बाबी किती चांगले आहेत आणि यांनासुद्धा युरोपामध्ये गेल्यानंतर तसंच चांगलं ट्रीटमेंट मिळालं, तसेच सॅलरीज मिळाले, भत्ते मिळाले. युद्ध समाप्त झालं. 1918ला ही मंडळी भारतामध्ये येणार. आता 1918ला भारतामध्ये येणार तर रे यार पुन्हा आपल्याला गुलामगिरीसारख्या देशामध्ये जायचं आहे यार. त्यातल्या त्यात येणाऱ्या कायद्यामध्ये जर नागरिकांना काहीच मिळत नसेल तर यांना काय वाटणार. म्हणजे आत्ताच ते लोकशाही तत्त्व बघून आलेले त्या देशामध्ये जसे तत्त्व आहेत त्यांची सुद्धा इच्छा असणार की आपल्या देशामध्ये सुद्धा तसे तत्त्व असावे, लोकशाही तत्त्वे असावे, लोकांना त्यांचे हक्क असावे. त्यामुळे लष्कराने सुद्धा येणाऱ्या कायद्याला विरोध केला. त्यांचं सुद्धा मत असंच होतं की सरकारने सक्षम कायदा द्यावा. तर बघायला गेलं की जी ऑगस्ट ऑफर जारी करण्यात आलेली होती त्या ऑगस्ट ऑफरच्या काळामध्ये काँग्रेस आणि काँग्रेसच्या संपूर्ण फेवरमध्ये असणाऱ्या लोकांचा विरोध, त्यानंतर भारतामध्ये असणाऱ्या मुस्लिम समाजाचा सुद्धा विरोध, या व्यतिरिक्त लष्कराच्या सैनिकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होता. तरी त्याच्याकडे फारसं कोणी काही लक्ष दिलं नाही. पुढे एक ड्राफ्ट तयार करण्यात आला, त्यानंतर त्याचं बिल मांडलं गेलं पार्लमेंटमध्ये आणि पार्लमेंटमध्ये बिल मांडून 1919ला हा कायद्यामध्ये भारतामध्ये लागू झाला, ज्याला आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा किंवा मॉन्टफोर्ड सुधारणा कायदा म्हणतो. काय होता तो कायदा आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायचा आहे.